राम राम मंडळी, कसे आहात? मी ऐश्वर्या तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. तर मंडळी मित्रांनो, आज आपण एका नवीन गोष्टीला सुरुवात करणार आहोत. ती म्हणजे आपण जावा शिकणार आहोत आणि ते पण मराठीमधून. तर मित्रांनो कसं असतं, जर आपण आपल्या मातृभाषेमधून जर शिकत असलो आणि साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जर शिकलो, तर ते आपल्या दीर्घकाळ लक्षात राहते. आपल्याला जास्त पाठ करायची गरज पडत नाही, जास्त रट्टा मारायची गरज पडत नाही. त्यासाठी तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे जावा इन मराठी. मी तुम्हाला जावा ही मराठीमधून शिकवणार आहे, ते पण साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये फ्रॉम बेसिक लेव्हल टू ॲडव्हान्स लेव्हल. आपण यामध्ये सर्व कोरल जावा एकदम डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. आपण प्रॅक्टिकल पण बघणार आहोत, थेअरी पण बघणार आहोत आणि इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या टाइपचे क्वेश्चन विचारले जातात आपण ते सुद्धा बघणार आहोत. आणि मी तुम्हाला यामध्ये रिअल टाईम एक्झाम्पल देणार आहे आणि माझा हाच प्रयत्न राहील, की तुम्हाला साध्या, सरळ आणि एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला एकदम जावा जावा शिकवावं, हाच माझा प्रयत्न राहील आणि तर तुम्हाला जर जावा शिकायची असेल आणि मराठीमध्ये शिकायची असेल, तर तुम्ही जॉइन करू शकता. आणि मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, तर मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, जर तुम्ही एखादी गोष्ट शिकत आहात, तर जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जावा शिकत आहात, तर माझं म्हणणं आहे, की तुम्ही याला सब्जेक्ट म्हणून बघू नका आणि शिकायचं म्हणून तर अजिबात शिकू नका. तर तुम्ही एक नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू बिल्ड करा आणि त्या पद्धतीने तुम्ही शिका. तर तुम्ही काय करा, असं गृहीत धरा किंवा असं समजा, की मी रोज मला स्वतःला अपडेट करणार आहे. मी रोज काही ना काही नवीन गोष्टी शिकणार आहे. तर एक एक्साइटमेंटने शिका, की आज मी काहीतरी नवीन शिकणार आहे. कालच्यापेक्षा मी आज थोडा बेटर होणार आहे, उद्या आणखीन थोडं बेटर होणार आहे. जसं की आपण आपल्या फोनमधले जे ॲप्लिकेशन्स असतात, त्याला आपण अपडेट करतो आणि त्यामध्ये नवीन व्हर्जन्स येतात, नवीन फीचर्स येतात आणि ते सगळ्यांना आवडतात. तसं जर आपण आपल्या स्वतःला जर अपडेट केलं, त्याचप्रमाणे आपण सुद्धा लोकांना आवडू आणि आपली पण व्हॅल्यू वाढेल. त्यानंतर आपल्याला छान जॉब, छान करियर बनवता येईल आपलं स्वतःचं. त्यासाठी रोज रोज स्वतःला अपडेट करत जा. फक्त जावाच नाही तर रोज नवीन काही ना काही शिकत जा. तर हा अप्रोच ठेवून आपण सुरुवात करणार आहोत जावा शिकण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 पार्ट कव्हर करणार आहोत. पहिलं म्हणजे हे की जावा काय आहे आणि दुसरं म्हणजे की जावा का शिकायची. तर फर्स्ट आपण बघणार आहोत की जावा काय आहे. तर जावा ही एक लँग्वेज आहे. लँग्वेज म्हणजे भाषा. फॉर एक्झाम्पल रोजच्या लाईफमध्ये आपण मराठी, इंग्लिश आणि हिंदी वापरतो कम्युनिकेट करण्यासाठी. तर जेव्हा आपल्याला एकमेकांशी बोलायचं असेल, एकमेकांशी संवाद साधायचा असेल, त्यावेळेस आपण मराठी, इंग्लिश किंवा हिंदी हिंदी यूज करतो. त्यामुळे आपण काय बोलतो हे पुढच्या व्यक्तीला कळतं आणि पुढचा व्यक्ती काय बोलते ते आपल्याला कळतं. तसंच कम्प्युटरला कोणतीच भाषा कळत नाही ना मराठी, इंग्लिश, हिंदी कोणतीच भाषा कळत नाही कम्प्युटरला. त्यासाठी काही भाषा निर्माण केल्या जसं की सी प्लस प्लस, पायथन अशा लँग्वेजेस निर्माण केल्यात. त्यापैकी आपण शिकणार आहोत जावा. तर जावा ही काय आहे? जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी की कॉम्प्युटरशी संवाद साधण्यासाठी आपण वापरतो. आपल्याला कॉम्प्युटरकडून जर एखादा टास्क, एखादा प्रोग्राम जर करून घ्यायचा असेल, तर त्यावेळेस आपण जावा वापरतो. म्हणजे आपण आपला कोड जावामध्ये लिहितो आणि आपल्या कॉम्प्युटरला कळतं, की काय करायचं आहे. तर त्यासाठी जावा ही काय आहे? जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यानंतर जावा का शिकायची? तर जावा ही खूप जुनी लँग्वेज आहे. त्यानंतर आतापर्यंत म्हणजे जुन्या काळापासून तर आतापर्यंत जावा ही यूज केली जाते. त्यानंतर जावा ही सगळ्यात सिक्युअर्ड लँग्वेज आहे. आता जे आपण ॲप्लिकेशन बघतो फोनपे, Google Pay आणि जे आणखीन ॲप्लिकेशन जे यूज करतो त्यामध्ये जावा यूज केलेली आहे सिक्युरिटी प्रोव्हाईड करण्यासाठी. तर सगळ्या लँग्वेजमधून सगळ्यात जास्त सिक्युरिटी प्रोव्हाईड करणारी लँग्वेज जी कोणती असेल ती म्हणजे जावा.